अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच अल्पसंख्याक विभागाच्या एका फाईलवरती अधिकाऱ्यांकडून वायुवेगाने स्वाक्षरी करण्यात आल्याने आता राज्यभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। विशेष म्हणजे या सर्व नस्ती सरकारच्या फक्त विचाराधीन होत्या। त्यामुळे या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासातच 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचे प्रकरण समोर आले होते। अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच राज्यातील विविध शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा मिळाला। विशेष म्हणजे या सर्व फाईल अजित पवार यांच्या विचाराधीन होत्या, परंतु मागचा पुढचा विचार न करता अधिकाऱ्यांनी संबंधित फाईलवर सह्या केल्या। दादांच्या निधनानंतर काही तासातच 7 फाईलींवर स्वाक्षरी करून संबंधितांना दिलासा देण्याचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले। यासंबंधीचे आदेश देणारे वरिष्ठ नक्की कोण, कुणाच्या सूचनांनी मंत्रालयातील सूत्रे हल्ली असे प्रश्न उपस्थित होत आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन स्वाक्षरी केलेल्या फाईलींना स्थगिती दिली आहे। संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून करण्याच्या सूचना देखील फडणवीस यांनी दिल्या। 28 जानेवारीला अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता आणि या दिवशी मंत्रालयाला सुट्टी होती। मात्र असं असतानाही या अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून 75 स्थगिती दिलेल्या फाईलींवर सह्या करण्यात आल्या, हे विशेष। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर 3 दिवसाचा राज्यात दुखवटा जाहीर केला होता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। मात्र त्याचवेळी अल्पसंख्याक समुदाय विभागातल्या जवळपास 70 पेक्षा जास्त फाईली चालल्या आणि त्याच्यावर प्रशासकीय मंजुरी देण्यात आली। विशेष म्हणजे राज्यात दुखवटा सुरू होता, शासकीय सुट्टी असल्यासारखी परिस्थिती होती, पण काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आग्रहाने हे नेमकं झालं आणि हा प्रकार आता उघडकीस आलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आणि थेट या सगळ्या परवानगी दिलेल्या रद्द करण्यात आलेल्या। ज्या फाईलींवर मंत्री म्हणून अजित पवार आणि माणिकराव कोकाटे विचार करत होते, त्याच फाईलींवर कोणताही मागचा पुढचा विचार न करता मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह्या केल्याने आश्चर्य व्यक्त केलंय। गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांनी संवेदना नावाची गोष्टी उरली आहे का नाही असा सवाल आता जनसामान्यांमधून विचारला जातोय। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील अधिकाऱ्यांच्या प्रतापावर संताप व्यक्त केलाय। अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये बारामती इथे निधन झाले आणि त्यानंतरनं 3 दिवस शासकीय दुखवटा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता। राज्य संपूर्ण शोकाकुल अवस्थेत असतानाच मंत्रालयातील काही अधिकारी मात्र तातडीने सह्या करून स्वतःचा स्वार्थ साधत होते असं म्हटलं जातं। अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या वेगाने विचाराधीन फाईलींवर अधिकाऱ्यांकडून सह्या झाल्या त्याच्यावरनं नाराजी व्यक्त केली जाते। अजित पवारांचं निधन झालं, पण दुसरीकडे फाईली मात्र सगळ्या सुरू होत्या। ते नेमकं कशासाठी, कुणाचा स्वार्थ यामागे होता, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। दुसरीकडे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशा स्वरूपाची भूमिका आहे। आता प्रश्न राहतोय तो रोहित पवारांनी वेगवेगळे प्रश्न अजित पवारांच्या मृत्यूनंतर उपस्थित केलेले आहेत की घात आहे की घातपात आहे। या सगळ्या गोष्टींची चौकशी कधी होणार आणि त्यातनं नेमकं सत्य समोर काय येणार। पवार यांनी आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट केलं होतं। राज्यसभेची ही आपली शेवटची टर्म असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं। पण पवारांचा अनुभव पाहता ते जे बोलतात त्याच्या अगदी उलटं त्यांच्या मनात सुरू असतं। याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे। त्यांनी यंदाची राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा या संदर्भात सुतोवाच केला आहे। राष्ट्रवादीच्या गोटातून सुद्धा याला दुजोरा मिळत आहे। 85 वर्षाच्या शरद पवारांनी यापूर्वी प्रकृती आणि वयाचे कारण देत निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले होते। मात्र आता ही व्यूहरचना बदलल्याचं दिसत आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण 12 फेब्रुवारी रोजी होईल आणि पवार राजकारणातून निवृत्ती घेतील अशी चर्चा सुरू होती। मात्र अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर सर्वच समीकरणं बदलली आहेत। त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती। रोहित पवार यांनीही अजित पवारांच्या विमान अपघातावर संताप व्यक्त केल्याने दोन्ही गटातील संबंध जे आहेत त्यात दरी वाढली आहे। अशा परिस्थितीत शरद पवारांनी सक्रिय राहणे पक्षालाही अनिवार्य मानले जात आहे। त्यामुळे या संदर्भात आता राज्यसभेवर शरद पवारांनी जाणे हा एक व्यूहरचनेचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता पॉवर प्ले जो शरद पवारांच्या संदर्भात आहे हे पाहणे सुद्धा औचित्याचं ठरणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी NDA सोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर शरद पवार विरोधात ठाम उभे राहिले।
त्यामुळे कुटुंबातील मोठ्या व्यक्तीच्या नात्याने या कठीण काळात पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांनी सक्रिय राहणे गरजेचं आहे. रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि बदललेली राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार आता शेवटपर्यंत लढण्याच्या तयारीत आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय. शरद पवार यांच्याकडे स्वतःचे केवळ 10 आमदार असले तरी महाविकास आघाडीतील इतर पक्ष त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहेत. सुप्रिया सुळे यांनीही यापूर्वी बिनविरोध निवडीचे संकेत दिले होते. त्यामुळे साहेब पुन्हा एकदा संसदेत जाणार का आणि संसदेत जाऊन गर्जणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अकोला महापालिकेच्या निवडणुकीनंतर आज पार पडलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ उडाला. विशेष समिती आणि स्थायी समितीच्या सदस्य निवड प्रक्रियात पार पडल्यानंतर शहरातील 4 झोनच्या रचनाचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. त्यावरून वातावरण चांगले तापले. काही प्रभागातील रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यावर आक्षेप नोंदवला. झोन रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोपही करण्यात आला. अध्यक्षांनी वारंवार शांततेचे आवाहन केल्यानंतर मात्र घोषणाबाजीमुळे काही काळ कामकाज ठप्प झाले. झोन रचनेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. काँग्रेसचे नगरसेवक फिरोज खान यांनी आक्रमक भाषा वापरल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक रफिक सिद्दीकी आमने-सामने आले. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि शहर सुधार आघाडीचे सर्व नगरसेवक मध्ये तीव्र वाद झाला. काही सदस्य सभागृहाच्या मध्यभागी येत एकमेकांच्या अंगावर गेले. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. अखेर झोन रचनेतील ठरावावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली आणि बहुमताने झोन निर्मिती बाबत मंजूर करण्यात आली. मात्र मतदानानंतरही वातावरण शांत झाले नाही. पुन्हा एकदा घोषणाबाजी आणि गोंधळाचे दृश्य पाहावयास मिळाले. महापालिकेच्या पहिल्याच सभेत झालेल्या या प्रकारामुळे आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याचे चिन्ह आहे. नागरिकांमध्ये या घडामोडीमुळे विशेष प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. उद्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्मॅन्युएल मॅक्रोन जे आहे ते भारतामध्ये येत आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये जे आहे ते वाहतुकीमध्ये मोठापणा बदल जो आहे तो मुंबई पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आला. ज्या पद्धतीने 2:30 वाजता जे आहे ते लोकभवनमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जे आहे ते अनेक सीओ बरोबर बैठक जी आहे ती पार पडणार आहे. ज्या पद्धतीने इंडो फ्रान्सच्या कार्यक्रमात स्वतः जे आहे ते एम्मॅन्युएल मॅक्रोन जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील याच कार्यक्रमाला जे आहे ते गेट ऑफ इंडिया या ठिकाणी 6:30 वाजता जे आहे ते आपली उपस्थित राहणार आहे. ज्या पद्धतीने अनेक नेते मंडळी VIP जे आहे ते या ठिकाणी येणार असल्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी मुंबईकरांचा वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल जो आहे तो या ठिकाणी करण्यात आहे. अनेक रस्ते देखील मुंबई पोलिसांच्या माध्यमातून बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे ज्या पद्धतीने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईमध्ये येत असताना कुठेतरी अनेक लोकांना जे आहे ती विविध प्रकल्पाची देखील अपेक्षा या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे. लोहाकंदाचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी त्यांच्या हजारो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचं पक्षात स्वागत केलं. मराठवाडा विशेषतः नांदेड जिल्ह्यात शेतकरी संघटनांमध्ये प्रभाव असलेलं नेतृत्व थेट सत्ताधारी पक्षात सामील झाल्याने ग्रामीण राजकारणात बदलाचे संकेत मानले जात आहेत. धोंडगे यांच्या पक्षप्रवेशासाठी काँग्रेसकडूनही प्रयत्न झाले होते, मात्र अखेरीस त्यांनी शिवसेनेची निवड केली. शंकर अण्णा धोंडगे यांच्या कामाचा उल्लेख करत शिंदे यांनी धोंडगे यांच्या संघटनात्मक कामाचं कौतुक केलंय. तर शेतकरी सन्मान योजनेतून थेट मदत, पीक विमा सुलभता, नैसर्गिक आपत्तीतील अटी शिथिल केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेसह योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचाही निर्णय घेतला जाईल आणि शेतकरी सुखी झाला पाहिजेत, आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत असंही शिंदे म्हणालेत. धोंडगे यांच्या पक्षप्रवेशामुळे शेतकरी संघटनात्मक बांधणी मजबूत होईल आणि पक्षाचं जाळं ग्रामीण भागात अधिक तीव्रतेनं वाढेल अशा पद्धतीचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. धोंडगे यांच्या पक्षप्रवेशामुळे नांदेडमधील ग्रामीण भागातील समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीला शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. ते दर्शन घेऊन गेल्यानंतर काही तरुणांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजपचा विरोध करत मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं. या मंदिर प्रवेशावरून आता राजकारण सुरू झालं आहे. सिल्लोड तालुक्यातील आमदार अब्दुल सत्तार यांनी रहमीबान येथील नागेश्वर मंदिरात
महाशिवरात्र निमित्त सत्तार यांनी दर्शन घेतलं। त्यावर गावातली काही तरुणांनी आक्षेप घेतला। सत्तार धर्माने मुस्लिम आहेत, त्यावर ते गोमांस खातात, त्याने मंदिरच अपवित्र झाल्याचा दावा त्यांनी केला। गावातील तरुण यावर थांबले नाहीत, तर मंदिरात गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केल्याचा दावा केला। भाजप कार्यकर्त्यांनी त्या मंदिरात गोमूत्र शिंपडून अशी माहिती सिल्लोड भाजपचे शहर अध्यक्ष मनोज मोरुल यांनी दिली। या मंदिरात प्रवेशावरून आता राजकारण सुरू झालंय। अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे का? नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं, अशी टीका भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली। उबाटा नेते अंबादास दानवे यांनी भोसले यांच्या विधानावर सडकून टीका केली आहे। या वादावर आमदार अब्दुल सत्तार यांचे समर्थकही तुटून पडले आहेत। सत्तार यांनी 2 कोटीची मंदिराला देणगी दिली होती, त्याचीच पाहणी करण्यासाठी सत्तार तिथे गेले असल्याचं लोकांनी सांगितले। आता काही दिवस हा वाद राज्यात नक्कीच चर्चेत राहील। अंमली पदार्थांचा विळखा हा दिवसेंदिवस कशा पद्धतीने संपूर्ण राज्याला बसतोय हे वारंवार आपल्या लक्षात येताना दिसते। छत्रपती संभाजीनगरमध्ये अशीच एक कारवाई समोर येताना दिसते। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही मोठी कारवाई पोलिसांनी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आक्रमक असं पाऊल उचललं आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील तब्बल 60 कुख्यात आरोपींची यादी तयार केली असून या आरोपींच्या बेकायदेशीर घरांवर आणि इमारतींवर कारवाई करण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली आहे। पोलीस आयुक्त कार्यालयाने या संदर्भात महापालिका आयुक्तांना लेखी पत्र पाठवून तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे। त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये अंमली पदार्थाच्या विक्री करणाऱ्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवला जाणार आहे। पोलीस तपासात असं निष्पन्न झालं आहे की शहरातील अनेक अंमली पदार्थ विक्रेते वारंवार अंमली पदार्थांची साठवणूक आणि विक्री करण्यासाठी स्वतःच्या राहत्या घरांचा किंवा भाड्याच्या इमारतींचा वापर करतायत। हे आरोपी ज्या इमारतींमध्ये राहतात त्या अनधिकृत असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। या बेकायदेशीर व्यवसायामुळे संबंधित परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वसामान्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे अशा आरोपींच्या घरांवर मनपाच्या माध्यमातून बुलडोझर फिरवला जाणार आहे। पोलिसांनी सादर केलेल्या यादीत शहरातील विविध भागातील 60 आरोपींचा समावेश आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने रवींद्रनगर, शहाबाजार, चंपा चौक, चिकलठाणा, उस्मानपुरा, नारेगाव आणि लेबर कॉलनी यासारख्या भागातील गुन्हेगारांचा समावेश आहे। यातील अनेक आरोपींवर NDPS कायद्याअंतर्गत यापूर्वीच गुन्हे दाखल असून ते सातत्याने अशा कारवायांमध्ये गुंतलेले आढळले आहेत। या कारवाई दरम्यान कोणालाही अडथळा येऊ नये आणि कोणताही अडथळ्याशिवाय ही कारवाई पार पडावी यासाठी पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त पुरवण्यात येईल, असंही आश्वासन त्यात देण्यात आले। ही कारवाई निर्विघ्न पार पडेल अशी संभाजीनगरच्या नागरिकांना देखील अपेक्षा आहे। मुळात अशा पद्धतीने जो ड्रग्सचा विळखा बसलाय त्याच्यावर सातत्याने कारवाई होणं देखील तितकंच गरजेचं आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आता या कारवाईने काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत। सध्याचे जर आपण चित्र बघितलं तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या तीनही राज्यामध्ये नक्षल्यांच्या विरोधात ज्या मोठ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत त्या कारवायामध्ये मोठे अनेक नक्षली नेते मारला गेलेला आहे आणि मोठे अनेक नेते नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। परंतु केंद्राचे गृहमंत्री जे आहे अमित शाह यांनी जी घोषणा केली होती की 31 मार्च 2026 पर्यंत पूर्णपणे नक्षल्यांचा सुकळा साफ करणार, त्याच अनुषंगाने केंद्र सरकार आणि आता राज्य सरकार हे संयुक्तरित्या नक्षल्यांच्या विरोधात ज्या कारवाया करतात त्या कारवायामध्ये आज सकाळी गरियाबंद या ठिकाणी म्हणजे छत्तीसगड राज्यातील गरियाबंद जिल्ह्यातील नैनपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बारोबारा या गावानजीक समरी टेकडी परिसरामध्ये एक मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला आहे। तो मोठा शस्त्रसाठा आज एकंदरीत जर विचार केला तर इतका मोठा शस्त्रसाठा आहे की आज पोलिसांनी तो पूर्णपणे जमिनीतून खोदून काढलेला आहे आणि तो शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केलेला आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे काही दिवसापूर्वी ज्या नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलेला होता त्यांच्या चौकशी अंतर्गत गुप्त माहितीच्या माहितीनुसार त्यांनी चौकशी अंतर्गत जे काही माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावर हा शस्त्रसाठा शोधून काढण्यात यश आलेला आहे। एकंदरीत जर विचार केला तर आपण या सर्व गोष्टीतून एक गोष्ट सिद्ध होते की ही जे कारवाई जी आहे ते अधिक तीव्र करण्यात आलेली आहे। म्हणजे केंद्राचे गृहमंत्री अमित शहाजींनी जे कमेंटमेंट केलेले आहे त्या कमेंटमेंटनुसार या पद्धतीने चित्र सुरू आहे। 400 कोटी रुपयांचे कथित कंटेनर लूट आणि अपहरण प्रकरणाने आता एक वेगळेच वळण घेतले आहे। ज्या तक्रारदाराने कंटेनर लूट आणि स्वतःचं अपहरण झाल्याचा दावा केला होता त्यानेच आता पोलिसांवरती गंभीर आरोप केले आहेत। त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढली आहे।
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या प्रमुखांनी आपल्याला मारहाण केल्याचा खळबळजनक दावा तक्रारदार संदीप पाटील यांनी केला असून याविरोधात त्यांनी आता थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या प्रकरणातील फिर्यादी संदीप पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या SITचे प्रमुख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी मुख्य आरोपींच्या समोरच त्यांना मारहाण केली. आपण स्वतः फिर्यादी असूनही आपल्यालाच गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी आणि आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. संदीप पाटील यांनी केवळ आरोप करून न थांबता या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासोबतच त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडेही या मारहाणीबाबत तक्रार दाखल केली आहे. गृह विभागाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी संदीप पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किशोर सावला याच्यासह 7 जणांना जामीनही मंजूर झाल्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात सध्या निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळतंय. मुसळधार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. स्वतःच्या X अकाउंटवर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात ते बर्फात फसलेली एक गाडी ढकलताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. तवांगसारख्या उंचीवरील भागात हवामान कधी बदलेल याचा नेम नसतो. इथं सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ साठलेला आहे. अशा एका प्रसंगी बर्फाच्या जाड थरामुळे एक वाहन रस्त्यात अडकले होते. यावेळी मंत्र्यांनी केवळ पाहणी न करता स्थानिक नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून गाडीला धक्का दिला. यावेळी रिजिजू यांनी सीमा रस्ते संघटनेच्या तत्परतेचे विशेष कौतुक केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रस्ते मोकळे ठेवण्यासाठी BROचे जवान अहोरात्र मेहनत घेत आहेत. मंत्र्यांच्या या साधेपणाच्या आणि ग्राउंड लेवलवरील सक्रियतेचे नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे. भारतात लाखोंच्या संख्येने नागरिक रोज रेल्वेने प्रवास करतात. अनेकदा रेल्वे मार्गावर अडथळा आल्यामुळे रेल्वेला अनेकदा उशीर होतो. आता ही समस्या सुटणार असून नागरिकांना वेळेत त्यांच्या स्थानकावर पोहोचता येईल. भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास सुरक्षित होण्यासाठी आणि वेगवान होण्यासाठी भारतीय रेल्वे कवच 4.0 ही प्रणाली लागू केली आहे. ही प्रणाली इंजिनमध्ये बसवली जाते आणि पुढील सिग्नलची माहिती चालकाला सुमारे 7 किलोमीटर आधीच केबिनमधील स्क्रीनवर दिसते. त्यामुळे सिग्नल लाल असल्यास किंवा पुढे अडथळा असल्यास चालक वेळेआधीच वेग मर्यादा कमी करू शकतो. गरज पडल्यास ही यंत्रणा स्वयंचलितपणे ब्रेक लावून रेल्वे थांबवते. पुणे विभागात सुमारे 700 किलोमीटर मार्गापर्यंत 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर नॉन सिग्नलिंग कवचची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. पुणे, कोल्हापूर, दौंड, मनमाड या मार्गावर ही प्रणालीची चाचणी पूर्ण झाली आहे. देशभरात 10,000 इंजिनमध्ये कवच 4.0 बसवण्यात आल्याचे काम केले झाले असून 9,000 किलोमीटर रेल्वे मार्गाने हे तंत्रज्ञान सुरक्षित केले. कवचमुळे समोरासमोरून धडक, पाठीमागून धडक आणि रेल्वे सिग्नल तोडल्याच्या घटना टळतील. एकाच वेळेस 2 गाड्या जर रेल्वे मार्गावर आल्या तर त्याला ही प्रणाली आपोआप ब्रेक लावेल, तसेच चालकाला मदत करेल. रेल्वेचा प्रवास सुरक्षित आणि वेगवान होण्यासाठी ही प्रणाली नक्कीच मदत करेल.